श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी न्यू बाल गणेश मंडळ आणि जय भोले मित्र मंडळाच्या संयोजनात तिवसा तालुक्यात भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली। या यात्रेत हजारो शिवभक्तांनी विविध सजावटींच्या कावडसह वर्धा नदीच्या पाण्याचा जलाभिषेक तिवसा शहरातील शिवाजी चौक येथील शिव मंदिरात केला। धामंत्री येथील प्राचीन नागेश्वर मंदिरापासून 13 किलोमीटर अंतरावर भक्तांनी अनवाणी चालत जलाभिषेकासाठी वर्धा नदीच्या पाण्याची कावड आणली। यात्रा शहरात प्रवेश करताच बाजारपेठ, अमर चौक आणि होडकोर चौकातून मोठ्या उत्साहात पार झाली। स्थानिक आमदार राजेश वानखेडे यांच्या कार्यालयासमोर कावडधारकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी शहरात हजारो शिवभक्तांनी विविधतेने सजविलेल्या आणि देवदेवतांच्या प्रतिमा असलेले कावड आकर्षण ठरल्या। यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक नगरसेवक यांचा समावेश होता। यावेळी शिवाजी चौकात सर्व कावडचे पूजन करून स्वागत करण्यात आले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। बाल गणेश मित्र मंडळ व भोले मित्र मंडळ यांच्या वतीने काल तिवसा येथे भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती। धामंत्री ते तिवसा एक कावड यात्रा पायदळ काढण्यात आली होती। या कावड यात्रेमध्ये शेकडो शिवभक्त यांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तिवसा शहरातील सर्व गणेश मंडळ व दुर्गा मंडळ यांनी या कावड यात्रेमध्ये सहभाग दिला। आम्ही काल धामंत्रीवर तिवसा येथे वानखेडे मंगल कार्यालय तिवसा येथे आम्ही कावड इथून प्रारंभ केली आणि तिवसा येथील अमर चौक, समर्थ चौक, स्वतःजी महाराज मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर शिवाजी चौक या कावड यात्रेला समाप्ती करण्यात आली। या कावड यात्रेला सर्व तिवसेकरांनी, आजूबाजूचे खेड्या गावातील सर्व शिवभक्तांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो।